अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य पीरबाईंनी जो कचऱ्याच्या संदर्भातला या ठिकाणी प्रश्न उपस्थित केलाय, मुंबईच्या सगळ्याच आमदारांना माहिती असेल की दर दिवशी 6,000 ते 7,000 मेट्रिक टन हा कचरा मुंबईमध्ये तयार होतो. आणि काल देखील अशाच संदर्भातला एक प्रश्न सभागृहामध्ये आला होता आणि तो म्हणजे मिठी नदीच्या गाळाच्या संदर्भातला देखील होता. तो खरं वरच्या सभागृहामध्ये होता, पण आशय दोन्ही एकच होते, मिठी नदीचा गाळ काढणं आणि घनकचऱ्याच्या प्रकल्पाला न्याय देणं. अँथोनी लारा एनव्होरा सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेडला हे 25 वर्षापूर्वीच काम दिलेलं आहे. आणि 25 वर्षापूर्वी काम दिलेलं असताना मागच्या वेळी एका प्रश्नाला उत्तर देत असताना काही महानगरपालिकेला आपण निर्देश दिले होते. पण सन्मान्य सदस्यांना मी सांगू इच्छितो की महानगरपालिकेनं काय कारवाई केली आणि आपल्या सन्माननीय सभागृहाचा जो काय आदेश होता तो का पाळला नाही या संदर्भामध्ये कारणे दाखवा नोटीस महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दिली जाईल आणि त्याच्यामध्ये संयुक्तिक उत्तर जर आलं नाही तर त्यांच्यावर देखील कारवाई केली जाईल. दुसरा मुद्दा आहे की 2011 ते 2036 पर्यंत 25 वर्षासाठी अँथोनी लारा या कंपनीची आपण नियुक्ती केलेली आहे. आणि सन्मान्य सदस्यांनी अनेक त्याच्यामधल्या गोष्टी सांगितल्या की 50,000 रुपये दंड आहे. 50,000 रुपये दंड भरलेला परवडतो, कारण 5 लाख रुपये त्या कॉन्ट्रॅक्टरला त्या ठिकाणी खर्च येतोय, म्हणून 50,000 रुपये 5-6 दिवसाचे भरायचे आणि 5 लाख रुपये वाचवायचे. अशा पद्धतीची भूमिका देखील कॉन्ट्रॅक्टरची आहे आणि त्याला देखील महानगरपालिकेचे अधिकारी पाठीशी घालतात असा आरोप इथं सन्माननीय सदस्यांनी केलाय. मी शासनाच्या वतीनं त्यांना आश्वस्त करू इच्छितो, कारण हा मुंबईकरांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. आपण ज्यावेळी हा दुर्गंधीचा वास घेतो त्यावेळी प्रकृतीवर परिणाम होत असतो आणि त्या प्रकृतीवर जर परिणाम झाला तर मुंबई महानगरपालिकेच्या नागरिकांना देखील आजाराला सामोरं जावं लागेल. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती नेमली जाईल. थर्ड पार्टी ऑडिट देखील करण्याच्या संदर्भामध्ये शासन म्हणून कारवाई करेल आणि जी उच्चस्तरीय समिती असेल त्याच्यामध्ये प्रत्येक विभागाचे क्लास 1 ऑफिसर असतील. सन्माननीय सदस्य अध्यक्ष महोदय, मी सुरुवातीला सांगितलं की सन्माननीय सदस्यांनी या सगळ्या व्यवहाराची चौकशी करण्यासाठी थर्ड पार्टी ऑडिट करावा म्हणून सांगितलं. ते देखील करण्याचे निर्देश दिले जातील असं मी सांगितलं आणि सविस्तर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती देखील नेमली जाईल अशा पद्धतीची भूमिका शासनाची असणार आहे. मी अगोदरच जाहीर केलेला आहे. बोला. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य सुनील राऊत साहेबांनी जो मुद्दा मांडला तो खरा आहे, कारण स्थानिक रहिवासी आणि वनशक्ती या संदर्भातली काही NGOs या हायकोर्टामध्ये गेल्या होत्या, PIL दाखल केलं होतं आणि 8 जुलै 2025ला हायकोर्टानं हा निकाल दिलाय की नगरविकास मंत्री म्हणजे उपमुख्यमंत्री त्याच्यानंतर मुख्य सचिव यांनी एक बैठक घ्यावी, एक समिती तयार करावी आणि तात्काळ हे डम्पिंग ग्राउंड बंद करून पर्यायी डम्पिंग ग्राउंडसाठी जागा हे सिलेक्ट करावी अशा पद्धतीचे हायकोर्टाचे निर्णय झालेले आहेत. ती वस्तुस्थिती खरी आहे आणि त्या पद्धतीनं सुरुवातीला अधिवेशन संपायच्या अगोदर एक माझ्या स्तरावर बैठक घेतली जाईल आणि लवकरात लवकर हे डम्पिंग ग्राउंड नव्यानं स्थापित करण्यासाठी जी जागा आवश्यक आहे ते शोधण्याचे निर्देश देखील डिपार्टमेंटला दिले जातील आणि वेळ पडल्यास अधिवेशनानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या अध्यक्षतेखाली मुंबईच्या पूर्ण कचऱ्याच्या संदर्भातली एक बैठक लावली जाईल. अध्यक्ष महोदय, ज्या कंपनीचा उल्लेख या ठिकाणी सन्माननीय सदस्यांनी केला त्या कंपनीच्या संदर्भामध्ये कोणाला काही घेणं देणं नाही. मुद्दा असा आहे की या संदर्भामध्ये भविष्यामध्ये त्यांना थांबवायचं असेल, टर्मिनेट करायचं असेल तर काहीतरी प्रोसिजर आहे. उद्या ते उठून कोर्टामध्ये गेले, कोर्टाने काही निर्णय दिले तर ते फॉलो महानगरपालिकेला करावे लागतील आणि आमच्या महानगरपालिकेचे अधिकारी सांगतील कोर्टाचा निर्णय असल्यामुळे आम्ही काही करू शकलो नाही. त्याच्यामुळे मी उच्चस्तरीय समिती एवढ्यासाठी सांगितलं आणि त्याच्यामध्ये सगळे संबंधित अधिकारी आपण घेऊ आणि थर्ड पार्टी ऑडिट करण्याचे देखील मी निर्देश देणार आहे. हे दोन चौकशा त्याच्यामध्ये होतील की 2011 पासून ते टेंडर कोणी दिलं, त्याच्यामध्ये कोण आहे, कोण कचऱ्यात पैसे खातंय, याच्याशी काही कोणाशी घेणं देणं नाही. हा मुंबईकरांच्या अतिशय निगडीत असा प्रश्न आहे आणि त्याच्यामध्ये मी विशेषतः सुनील राऊत साहेबांना मनापासून धन्यवाद देईन की तुम्ही देखील या भूमिकेशी सहमत झाला की जे कॉन्ट्रॅक्टर आहेत किंवा ज्या कंपन्या आहेत यांनी मुंबईकरांच्या जीवाशी खेळू नये हीच आपली सगळ्यांची भूमिका आहे आणि म्हणून दोन्ही कमिट्यांचा जो अहवाल आहे तो देखील आपण त्यांना टाइम बाउंड सांगू की पुढच्या 60 दिवसामध्ये आला पाहिजे.
नाही, मी सायंटिफिक तज्ञ नाही आहे. मुद्दा असा आहे की उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची कमिटी नेमू, ती पारदर्शक असेल. सन्माननीय सन्माननीय सदस्य सदस्य मुर्जी महोदय, पटेल. मुंबईकरांच्या जीवाशी खेळणाऱ्या लोकांवर महायुतीचं सरकार नक्की कारवाई करेल. तुम्ही अजिबात चिंता त्याची करू नका. फक्त ह्याच्यामध्ये प्रोसिजरनं काम होणं गरजेचं आहे. प्रोसिजरच्या बाहेर जाऊन आपण जर काम, सन्मान्य सदस्य साहेब ऐकून घ्या, प्रोसिजरच्या बाहेर जाऊन काम करण्याचा आपण जर प्रयत्न केला त्याच्यातनं आपल्याला हाती काही लागणार नाही. त्याच्यामुळं सन्माननीय सदस्य मीरबाई असतील, सुनील राऊत साहेब असतील, तुम्ही असाल, असलमबाई आता बोलणार असतील, साहेब तुम्ही बोलणार असाल, यांचं म्हणणं जे आहे ते खरं मानूनच आपण समिती नेमतोय ना. त्याच्यामध्ये दुसरं नाही, या संदर्भामध्ये सगळी चौकशी आपण करू. कुठच्याही कॉन्ट्रॅक्टरला, कुठच्याही कंपनीला पाठीशी घालण्याचा प्रश्न येत नाही. आणि जर कोणाच्या डोक्यातनं अशी सुपीक कल्पना आली असेल की परत त्याला रिन्युअल द्यायचं आणि तसं प्रपोजल तयार जर होत असेल तर थांबवण्याच्या सूचना आजच दिल्या जातील. सन्माननीय मुर्जी त्या चौकशीच लावलेली आहे उच्चस्तरीय. सन्माननीय सदस्य मुर्जीबाई, आम्ही चौकशी तुमच्या भाषेत चौकशीच लावलेली आहे. त्याच्यामुळे चिंता करण्याची काही आवश्यकता नाही. उच्चस्तरीय समिती नेमून ती चौकशी केली जाईल. सन्माननीय सदस्य असलमबाई. असलमबाईने जे जे मुद्दे या ठिकाणी मांडलेले आहेत, अजून त्याच्यामध्ये काही जर मुद्दे, असलमबाई अजूनही काही जर मुद्दे शिल्लक राहिले असतील तर तरी तुम्ही पत्ररूपाने जरी दिले तरी चौकशीमध्ये मुंबई शहरातल्या आमदारांनी जे जे मुद्दे त्या ठिकाणी उपस्थित करतील, ज्या ज्या शंका मुंबई शहरातल्या आमदारांना असतील, त्यांनी जर पत्र दिलं तर ते सगळे मुद्दे चौकशीमध्ये सामील केले जातील. सन्माननीय अध्यक्ष महोदय, त्यावेळेच्या अधिकाऱ्यांवर आणि त्यावेळेच्या नेत्यांवर आता नेत्यांची यादी पण तयार करावी लागेल. त्याच्यामध्ये मुद्दा असा आहे की अगदी सन्माननीय सदस्यांनी, भातखळकर साहेबांनी सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे की जे पिटिशन दाखल केलं त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं तंतोतंत कोर्टानं सांगितलेलं आहे की कशा पद्धतीनं हे डम्पिंग ग्राउंड केलं गेलं, ते डम्पिंग ग्राउंड तिथं का असू नये आणि नवीन डम्पिंग ग्राउंड करण्यासाठी काय करावं हे देखील निर्देश उच्च न्यायालयानं दिलेले आहेत. त्या उच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे महानगरपालिका नक्की कारवाई करेल. आणि सन्माननीय सदस्यांनी ज्या अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये आणि ज्या नेत्यांच्या बाबतीमध्ये या ठिकाणी भूमिका मांडलेली आहे, तर ती जी चौकशी समिती नेमलेली आहे त्या चौकशी समितीला हा देखील विषय चौकशी करायला लावू. मगाशीच मी सांगितलं की या संदर्भामध्ये जी कमिटी नेमलेली आहे त्या कमिटीमध्ये KPMGने जर काय अगोदरच काही अहवाल तयार केला असेल, तो अहवाल देखील त्या चौकशीमध्ये समाविष्ट केला जाईल. परंतु 60 दिवसाचं मगाशीच मी जाहीर केलं की 60 दिवसामध्ये त्या सगळ्याची चौकशी करून अहवाल आणला जाईल. त्याच्यामध्ये जे काय असेल ते कारवाई केली जाईल. पण आता माझी उत्सुकता शेलार साहेब एवढी वाढलेली आहे की मला ह्या अँथनी गॉन्सर्व्हिसला बघायचंच आहे, कोण आहे तो. त्याच्यामुळं त्याला पाठीशी घालण्याचा काही संबंधच येत नाही. तो कोणी असू दे, तो नगरपालिकेमध्ये, महानगरपालिकेमध्ये आल्यानंतर त्याला किती VVIP ट्रीटमेंट मिळत असू दे, चौकशीमध्ये जर रईस शेख साहेब साबित झालं तर त्याच्यावर कारवाई होणार हे अटळ आहे. चला पुढील कामकाज.